जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जनोत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मेरविती देवी कुबेरही तैसेचे। जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मध्येच माझे होत असे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीची असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानम बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यतु निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक परम महः तदेवाहम नमत्तुन्येति मे निश्चिता मती। जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 5वा आणि परिच्छेद 34 क्रमांकाचा प्रणव उपासनेचे फल आणि ब्रह्मलोक गमनाचा मार्ग। विचारसागर तरंग 5वा परिच्छेद 34 क्रमांकाचा प्रणव उपासनेचे फल आणि ब्रह्मलोक गमनाचा मार्ग। तर भगवान माऊली स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज आणि अखिल संत मांदियाळी या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी करुणेमुळे दयेमुळे अनुग्रहामुळे आपले श्वासोश्वास हे लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून ते सार्थकी आहेत। कारण घागर में सागर असं ज्या ग्रंथाबाबतीत आपले सद्गुरू शांतीब्रह्म बाबा म्हणत असतात, असे या विचारसागर ग्रंथातील 4 तरंगाचा विचार पूर्ण करून 5व्या तरंगाच्या समारोपामध्ये पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास याचा आजचा हा आरंभाचा दिवस आणि त्या दिवशी 5व्या तरंगाच्या समारोपाकडे आपली वाटचाल आहे। ही भगवान ज्ञानोबरायाची वा गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांची आणि गुरुजनांची आपल्यावर असलेली एक प्रकारची असीम कृपा आहे की तुकोबराय म्हणतात, आंब्याला मोहर आल्याच्या नंतर जितका मोहर असतो तितके ते फळं होत नाही, जितके फळं असतात ते आडीत राहत नाही। असा प्रकार जरी झाला तरी काही गुरुबंधू मंडळी आपण एकत्र येऊन या विचारसागराचं चिंतन करत असताना 4 तरंगाचा विचार पूर्ण करून 5व्या तरंगाच्या समारोपाकडे आपली ही वाटचाल आहे। त्यामध्ये हा शिष्य बोलला, गुरुदेवांनी महावाक्याचा विचार प्रतिपादन केला आणि महावाक्याचा विचार प्रतिपादन केल्याच्या नंतर महावाक्याने होणारं ज्ञान अपरोक्ष ज्ञानच होतं आणि एकदा अपरोक्ष ज्ञान झालं म्हणजेच त्याची फलश्रुती आहे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती। परंतु तो गुरुदेवाला म्हटला की गुरुदेव आपण इतक्या कळकळीने सांगता खरं, परंतु निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ आणि तसा माझा निश्चय होत नाही, याला मी काय करू। तर गुरुदेव म्हटले, तसा तुझा निश्चय होत नाही याला थोडासा नाविलाजच आहे, पण तरीही गुरुदेव त्याला त्यागत नाही। गुरुदेव त्याला सांगतात, ठीक आहे, याकरता तुला लय चिंतनाचा प्रकार सांगतो। लय चिंतन हा एक प्रकारचा ध्यानामध्ये येणारा प्रकार आहे। तर मग ज्ञान आणि ध्यान असे 2 शब्द आलेत। मग काय विधी विश्वास पुरुषिच्छा आणि अनुष्ठानाचा आग्रह याच्या अधीन असतं त्याला ध्यान म्हणतात आणि प्रमाता प्रमाण प्रमेय याच्या अधीन असतं त्याला ज्ञान असं म्हणतात। त्या ज्ञानात प्रधान 3 प्रकार आपण पाहिलेत, ब्रह्मज्ञान स्मृतिज्ञान आणि प्रमाज्ञान। त्याचे पोटभेद जरी अनेक असले तर प्रमुख ज्ञानाचे जसे 3 प्रकार पाहिले तसे ध्यानाचे अनेक प्रकार असले तरी ध्यानाचे प्रधान 3 प्रकार आपण पाहिलेत, ध्यानुसार आपलं प्रतीक ध्यान, ध्यानुसार ध्यान आणि अहंग्रह ध्यान। तर ते अहंग्रह ध्यान म्हणजे काय, अन्याचं अन्य रूपाने केलं जातं ते प्रतीक ध्यान आहे, जसं शालिग्रामाचं विष्णू रूपाने केलेलं। ध्यानुसार ध्यान म्हणताना शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिभिर्ध्यानगम्यम वंदे विष्णू भवभयहरम सर्वलोकैकनाथम। जसं शास्त्राने परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे तशी मूर्ती अंतकरणामध्ये एक प्रकारचा तसा आकार धारण करणे याला ध्यानुसार ध्यान म्हणतात। आणि अहंग्रह ध्यानामध्ये सगुण ब्रह्म किंवा निर्गुण ब्रह्म याचं सगुण किंवा निर्गुण असणारं ध्येयरूप ब्रह्माचं
आत्म्याशी भावनेच्या माध्यमातून अभेद चिंतन करून केलेलं जे ध्यान आहे त्याला अहंग्रह ध्यान असं म्हणतात. आणि त्या अहंग्रह ध्यानाचाच एक दुसरा प्रकार कालच्या चिंतनामध्ये आपण बघितला 33 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये, म्हणजे तो म्हणजे प्रणव उपासनेचा प्रकार. प्रणव म्हणजेच ओंकार, ओंकाराची उपासना. ती दोन रूपाने सांगितली, एक परब्रह्म रूपाने आणि दुसरी अपरब्रह्म रूपाने. परब्रह्म रूपाने म्हणजे निर्गुण रूपाने आणि अपरब्रह्म रूपाने म्हणजे सगुण रूपाने. पण या परिच्छेदामध्ये पंडित साधू निश्चलदासजीने परब्रह्म रूपाने असणाऱ्या ज्या प्रणव उपासनेचा प्रकार तोच सांगितला. कारण परब्रह्म रूपाने प्रणवाची उपासना करतो आणि कामण्याचा प्रतिबंध असेल तर त्याला ज्ञानद्वारा मोक्ष प्राप्त होत नाही, त्याला ब्रह्मादी लोकाची प्राप्ती होते. म्हणून परब्रह्म रूपाने केलेल्या प्रणव उपासनेच्या प्रकारामध्येच अपरब्रह्म रूपाने केलेल्या प्रणव उपासनेच्या फलाचा अंतर्भाव असल्यामुळे आम्ही परब्रह्म रूपाने प्रणव उपासनेचा प्रकारच त्यांनी आपल्याला सांगितला. तो सांगताना जगामध्ये ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या दोन प्रकारे, कार्य आणि कारण. आणि कार्यकारणात्मक जगतामध्ये विचार केला तर दोन गोष्टी आहे, नाम आणि रूप. आणि त्यातलंही रूपभागाचं ग्रहण किंवा त्याग हा नामाशिवाय होत नाही, म्हणून रूपभागाचा अंतर्भाव करायचा नामामध्ये. नामामध्ये दोन प्रकार आहेत. बरं, सगळ्याचं सार नाम आहे, म्हणून संतांनी नामाचा महिमा पुष्कळ गायलेला आहे, स्वरूप शक्ती कार्यत्व अवच्छेदकाने. तो विषय आपण थोडक्यात काल बघण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये हे जे नाम आहे तर नामामध्ये दोन प्रकार आहे, लौकिक आणि वैदिक. ती लौकिक आणि वैदिक नाम सगळ्यांचा जनक कोण आहे? ओंकार आहे, म्हणून ती सगळी ओंकार स्वरूप आहे. म्हणजे कार्यकारण हे रूप आणि नामात मोडलं जातं, रूप नामात आणि लौकिक वैदिक नाम ओंकारात. आणि तो ओंकार ब्रह्म अशी त्याचा अभेद करायचा. तो कसा? तो दोन प्रकाराने. एक तर ओंकार हे वाचक आहे, ब्रह्मवाच्य आहे, आणि वाच्यवाचकाचा अभेद असतो, म्हणून हे सगळं ब्रह्मरूप आहे. किंवा विचाराच्या प्रांतातून आपण पाहिलं तर ओंकार हा आद्यस्थ आहे, ब्रह्म हे अधिष्ठान आहे. आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान ज्ञानानंतर अधिष्ठान रूप होतो, याही रूपाने सगळं ब्रह्मरूप आहे. आणि मग तो व्यष्टी दृष्टीने आपलं समष्टी दृष्टीने ज्याला ब्रह्म म्हणतात त्यालाच व्यष्टी दृष्टीने आत्मा म्हणतात. आणि ते सगळं ब्रह्मरूप आहे, तो ब्रह्म आत्मरूप आहे. आणि ओंकार, ब्रह्म आणि आत्मा याचे मग आपल्याला सोपाधिक 3 आणि निरुपाधिक 1 असे 4 पाद सांगितले. त्यामध्ये पाद म्हणजे भाग, अंश असं त्याला म्हणतात. मग स्थूल उपाधिवान, सूक्ष्म उपाधिवान आणि कारण उपाधिवान असे उपाधिरूप 3 पाद आहेत आणि निरुपाधिक 1 पाद आहे. त्याच्यामध्ये आत्म्याचे 3 पाद सांगताना विश्व, तेजस, प्राज्ञ हे सोपाधिक आहे आणि त्वमपद लक्ष हे निरुपाधिक आहे. तसेच ब्रह्माचे विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर हे सोपाधिक आहे आणि तत्पद लक्ष हे निरुपाधिक आहे. तसेच ओंकाराचे आकार, उकार, मकार हे सोपाधिक आहे आणि अर्धमात्रा, बिंदू स्वरूप, परमार्थ स्वरूप ते निरुपाधिक आहे. त्यामध्ये विश्व, विराट आणि ओंकार याच्यामध्ये पृथक्मत्व समान असल्यामुळे विश्वाचा विराटात आणि विराटाचा आकार मात्रेमध्ये, आणि द्वितीयत्व समान असल्यामुळे तेजसाचा हिरण्यगर्भामध्ये आणि हिरण्यगर्भाचा उकार मात्रेमध्ये समावेश करावा, आणि तृतीयत्व समान असल्यामुळे प्राज्ञाचा ईश्वरात आणि ईश्वराचा मकार मात्रेमध्ये अंतर्भाव करावा. तर व्यष्टी समष्टी भेद बाजूला सारून तत्पद लक्षाचा त्वमपद लक्षात आणि तोत्पद लक्ष परमार्थ स्वरूपामध्ये अंतर्भाव करावा. तो केल्याच्या नंतर मग इकडे जो ओंकाराचं लय चिंतन करायचं तर त्यातली स्थूल आकार मात्रा सूक्ष्म उकार मात्रेत, सूक्ष्म उकार मात्रा कारण मकार मात्रेमध्ये, कारण मकार मात्रा त्या अर्धमात्रा स्वरूपामध्ये. आता यांच्यामध्ये स्थूल, सूक्ष्म, कारण उपाधिवान मग ते निकृष्ट झालं आणि निरुपाधिक आहे ते उत्कृष्ट झालं. पण त्याची उत्कृष्टता सापेक्षिक आहे. मूळ अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ओंकाराचे सोपाधिक स्वरूपही नाही आणि निरुपाधिक स्वरूपही नाही. मग ते सोपाधिक निरुपाधिक हे दोन्ही आद्यस्थ असल्यामुळे ते अधिष्ठान ब्रह्म करावं आणि ते ब्रह्म देखील मी आहे. अशा पद्धतीचा प्रणव उपासनेचा प्रकार कालच्या चिंतनामध्ये विस्तृत पद्धतीने आपण पाहिला. त्याच्यामध्ये बहिप्रज्ञ, अंतप्रज्ञ आणि प्रज्ञानघन असं म्हटलेलं आहे. जो विश्वरूप विराट आहे त्याला बहिप्रज्ञ म्हटले, तेजस्रूप हिरण्यगर्भ आहे त्याला अंतप्रज्ञ म्हटले, आणि प्राज्ञरूप ईश्वर आहे त्याला प्रज्ञान घन असं म्हटले. त्यामुळे तो 3 उपाधिवान आहे तो बहिप्रज्ञ आहे, 2 उपाधिवान आहे तो अंतप्रज्ञ आहे, आणि 1 उपाधिवान आहे तो प्रज्ञान घन आहे. एकाला जो बहिप्रज्ञ आहे त्याची अंतकर्वृत्ती आहे, अंतप्रज्ञ आहे त्याची अविद्यावृत्ती आहे, आणि प्रज्ञान घन आहे त्याची चैतन्य प्रतिबिंबासहित अविद्यावृत्ती आहे. बरं, त्या पहिल्याला स्थूलभूक म्हणतात.
तेजस्वरूप विश्वरूप विराटाला स्थूल भूक म्हणतात, तेजस्रूप हिरण्यगर्भाला सूक्ष्म भूक म्हणतात, विविक्त भूक म्हणतात आणि किंवा सूक्ष्म भूक किंवा विविक्त भूक म्हणतात. आणि प्राज्ञरूप ईश्वराला कारणभूक असं म्हणतात, आहे ना, आनंदभूक असं म्हणतात. आणि मग त्याच्यामध्ये विश्वरूप विराट किंवा तेजस्रूप हिरण्यगर्भ याच्या 14 त्रिपुटी लागतात भोगकाली. फक्त एकाला बाहेरच्या विषयाचा भोग घेतो ईश्वरसृष्ट म्हणून त्याला स्थूल भूक म्हणतात, आणि एक मनोकल्पित पदार्थाचा भोग घेतो म्हणून त्याला सूक्ष्म भूक म्हणतात. पण दोन्हीकडे त्रिपुटी लागतात. आणि एकाची एकच त्रिपुटी आहे, त्या प्राज्ञान घन त्याची एक त्रिपुटी आहे. आणि त्या इंद्रियाला अध्यात्म म्हणतात, विषयाला आदिभूत म्हणतात, आणि इंद्रियाचे देवतेला आदिदैवत असं म्हणतात. मग ज्या 14 त्रिपुट्या म्हणजे अध्यात्म कोण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि चित्तचतुष्टय, अंतकरण चतुष्टय हे झालेत अध्यात्म. त्यांची असणारी 14 विषय झाले आदिभूत, आणि त्यांच्या असणाऱ्या अधिष्ठात्र देवता हे झाले आदिदैव. हे कुठे, जागृती आणि स्वप्नाच्या बाबतीत. प्राज्ञानगण सुषुप्ती असेल तर तिथे त्रिपुटी कोणती, तर तिथे त्रिपुटी सांगत असताना त्यांनी आपल्याला सांगितलं की भोगकाली त्या चैतन्य प्रतिबिंब सहित असणारी जी अविद्या आहे, अविद्य वृत्ती, त्यालाच अध्यात्म म्हणजे इंद्रिय म्हटले प्रज्ञानगणाची. आणि अज्ञानाने आवृत्त असणारा स्वरूपानंद हे आदिभूत म्हणजे विषय आहे, आणि ईश्वर हे त्याचा आदिदैव आहे. अशा पद्धतीचा तिथे शिष्याने शंका घेतली होती. तेजसाचा भोग तुम्ही स्थूल भूक म्हटला, आणि त्या याला विश्वाला स्थूल भूक म्हटलं, आणि तेजसाला सूक्ष्म भूक म्हटला. भूक म्हणजे भोग, भोग म्हणजे सुखदुःख अन्यत्र साक्षात्कार भोगा, भोग म्हणजे ज्ञान. मग ज्ञानामध्ये स्थूलता सूक्ष्मता तर नसते. आणि असं आपण कसं म्हटलं, तर गुरुदेवाने सांगितलं, बाबा ज्या वेळेला विश्वरूप विराटाची वृत्ती काय होते, ईश्वर सृष्ट पदार्थाचा भोग घेण्याकरता अंतकरण वृत्ती बाहेर जाते, म्हणून त्याला आम्ही स्थूल भूक म्हटलो. आणि तेजस्रूप हिरण्यगर्भाची जात नाही, ते मनोकल्पित पदार्थाचा उपभोग घेते, म्हणून त्याला आम्ही सूक्ष्म भूक म्हटलो. हा औपाधिक भेद आहे, वास्तव त्याच्यामध्ये अभेदच आहे. असा विचार करून ही प्रणव उपासना कोणाचं एक प्रकारचं, ही प्रणव उपासना म्हणजे परमहंसाचं धन आहे म्हटले. ही प्रणव उपासना परमहंसाचं गुप्त धन आहे. आणि परमहंस कुटीतला साधू म्हणजे मनन करणं हे ज्याचं शील आहे त्याला मुनी असं म्हणतात. आणि अशा मुनीचं एक प्रकारचं गुप्त धन आहे, आणि तो विरक्त असणारा महापुरुष याचा अधिकारी आहे. एखादा ग्रस्ती असेल आणि तो पुन्हा बहिर्मुख असेल, श्रीधनपुत्रामध्ये आसक्त असेल, तर तो मात्र याचा अधिकारी नाही. असं सांगून प्रणव उपासनेचा प्रकार आपण काल पूर्णत्व त्याचा थोडंसं आज सेवावलोकन केलं, काल त्याचा विस्तार बघितला. आता त्या प्रणव उपासना काय आहे, प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी प्रवर्तते. कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होताना तो फलाची अपेक्षा करतो. मग तुम्ही ही जी प्रणव उपासना सांगायला लागलात, आम्ही ऐकली, तर याचं फल काय, तर प्रणव उपासनेचं फल आणि ब्रह्मलोक गमनाचा मार्ग आणि अदृष्टी नावाचा जो दुसरा शिष्य आहे त्याची मुक्तता, याचा विचार करणारे हे पुढचे आता शेवटचे 2 परिच्छेद आहे. त्यामध्ये प्रणव उपासनेचा प्रकार, त्याची फलश्रुती आता थोडक्यात अगोदर त्याचा गोषवारा बघा, आणि मग आपण पंक्ती वाचून घेऊ. तर त्यामध्ये प्रणव उपासनेचं फल म्हणजे काय, प्रणव उपासना केल्याच्या नंतर ब्रह्मलोकाला नाही, ज्ञानद्वारा तो मुक्तच होत असतो. हे तर प्रणव उपासनेचं खरं फल आहे. मग तुम्ही ब्रह्मलोक गमनाचा मार्ग का सांगायला लागला, असे कदाचित आपल्याला शंका येऊ शकते. तर त्याचं उत्तर असं आहे की प्रणव उपासना म्हणजे, प्रणव म्हणजेच ओंकाराची ब्रह्मरूपाने केलेली उपासना ही ज्ञानद्वारा मुक्तिरूपी फल देते. हे अगदी खऱ्यातलं खरं आहे. पण ज्ञानद्वारा मुक्तिरूपी फल ती कोणाला देते, ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे. काय विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्निजैसा, म्हणजे ज्याच्या ठिकाणी पूर्ण विरक्ती आहे. वितरागती सारिका, जोडून ठेवला सका, जो आगव्याची भूमिका सभे चाले. कारण माऊली म्हणतात, विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. अर्थात विरक्ती वाचून ज्ञान राहत नाही, आणि ज्ञाना वाचून मोक्ष होत नाही. आता यांनी प्रणव उपासना केली, पण ती कशी केली, अंतकरणामध्ये काम नाही, वैराग्य नाही असं नाही, पण पूर्ण वैराग्य नाही. वैराग्यामध्ये मुख्य 2 प्रकार पडतात, परवैराग्य आणि अपरवैराग्य. हा पहिल्या तरंगामध्ये सविस्तर विचारायचा झालेला आहे. त्याच्यामध्ये परवैराग्यामध्ये मंद, तीव्र, तीव्रोत्तर, तीव्रोत्तम असे 4 प्रकार पडतात.
आणि अपर वैराग्यामध्ये यतमान व्यतिरिक्त एकेंद्रिय वशीकार असे प्रकार पडतात. खरं त्या अपारातला तो एकेंद्रिय काय अपारामध्ये यतमान व्यतिरिक्त एकेंद्रिय आणि वशीकार, त्या वशीकारामध्ये वशीकार पर वैराग्यामध्ये येणारा प्रकार आहे. त्याच्यामध्ये मग मंद तीव्र तीव्र तर तीव्रोत्तम असे प्रकार पडतात. त्या सगळ्याचा समारोप एवढाच आहे का माऊलीच्या भाषेमध्ये ऐहिकेचे का परत्रीचे, भोगपायिक झाले इच्छेचे परी भोगावे नरूचे मना माझे, असं रखरखत धगधगत वैराग्य जर असेल तर त्याने प्रणव उपासना केली का त्याला ज्ञानद्वारा मुक्तीच प्राप्त होते. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये पूर्ण वैराग्य नाही, या व परलोकातल्या भोगाची कामना आहे, आणि या व परलोकातल्या भोगाची कामना जरी असली तरी त्याला मुक्ती अपेक्षित आहे, मग तो काय करतो, हट्टाने दुराग्रहाने, म्हणजे एक प्रकारचा हट्ट करतो, बलात् हट्टाने काय करतो, मनाचा काय करतो, निग्रह करतो. म्हणजे थोडक्यात कर्मेंद्रिय आणि संयम्य या असते मनसा स्मरण, इंद्रियार्थान विमूढ आत्मा मिथ्याचार सौच्यते, असं गीता माता आपल्याला सांगते. म्हणजे थोडक्यात इंद्रियाचा निग्रह केला आणि मनात मात्र विषयाचं चिंतन कुठेतरी अंतकरणात चालू आहे. म्हणजे हे वैराग्य नाही का, आहेच ना, ते करण्याकरता तरी वैराग्य लागतं, पण ते पूर्ण वैराग्य नाही. म्हणजे मन गाया तो जाने दी मत जाने दी शरीर, ना खिचेगा का मान तू का लगेगा तेर, असं संतांचं कबीरदासजीचं वचन त्यांनी ऐकलेलं आहे. आणि त्यामुळे मनात जरी इंद्रिया विषयाचं चिंतन असलं तरी इंद्रियाला मात्र तिकडे तो जाऊ देत नाही, हट्टाने त्यांचा निग्रह करतो. आणि हट्टाने त्यांचा निग्रह करून मग तो या प्रणवोपासनेमध्ये रत होतो. पण मग त्यांनी प्रणवोपासना केली, इंद्रियानं विषयाचा उपभोग घेतला नाही, पण मनाने विषयाचं चिंतन घडलं, ते एक तर या लोकातल्या उत्कृष्ट भोगाचं चिंतन आहे किंवा ब्रह्मलोकातल्या भोगाचं चिंतन आहे. आणि त्यामुळे झालं काय, त्याचा देह पडला ना, या लोकातली भोगाची कामना असली आणि त्याचा जर देह पडला तर ज्ञानद्वारा मोक्ष प्राप्त होत नाही, या लोकामध्येच उत्तम कुलामध्ये त्याचा जन्म होतो. गीतामाता तेही आपल्याला सांगते. सूचनाम श्रीमाताम घे योग भ्रष्टो बीजायते आत्वा कुलेनामेव योगे भवती धीमताम, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. म्हणजे सूचनाम श्रीमताम घे योग भ्रष्टो बीजायते, हा एक प्रकारचा योग भ्रष्ट महात्मा आहे. आणि सूचनाम म्हणजे पवित्र ऐश्वर्य संपन्न किंवा पवित्र ज्ञानवान दरिद्री मनुष्याच्या कुलामध्ये त्याचा काय होतो, जन्म होतो. आणि तिथे जन्म झाल्याच्या नंतर त्या ऐश्वर्य संपन्न कुलामध्ये जन्म झाल्याच्या नंतर तो पुन्हा त्या भोगामध्ये रत होत नाही, कारण तो विचार करतो, पूर्वीची स्मृती साधनेची त्याची जागृत असते. तो म्हणतो मी या विषयाचा शरीराने त्याग केला, पण मनाने थोडंसं त्याचं चिंतन घडल्यामुळे मला ज्ञानद्वारा मुक्ती प्राप्त न होताना जन्म घ्यावा लागला. मग आता एकदा झालेली चूक पुन्हा करायची नाही. मग तिथे तो विवेकाने संपन्न होतो आणि मग पुन्हा पूर्वीच्या संस्काराने ध्यानामध्ये किंवा ज्ञानामध्ये प्रवृत्त होतो. आणि ध्यानामध्ये किंवा ज्ञानामध्ये प्रवृत्त झाला तर ध्यानामध्ये प्रवृत्त झाला तर तो हे अंग्र ध्यान, तर त्याद्वारा ज्ञान होऊन मुक्त होतो. किंवा विचारात प्रवृत्त झाला तर विचारात जे आहे ते तत्वबोधा असं होऊन त्याला मुक्ती प्राप्त होते. पण कोणाला या लोकांची कामना असून हट्टाने ध्यानामध्ये प्रवृत्त झाला त्याला. पण काही असे असतात का त्यांना या लोकातल्या भोगाची कामनाच नसते. हे नश्वर लेचेपेचे भोग काय भोगायचे, त्रैविद्या माम सुम पापूत पापा यज्ञरिष्ट स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकमश्नंती दिव्यानी दिव्यदेव भोगान. हे स्वर्गातले भोगसुद्धा नश्वरच आहे, कारण क्षणे पुण्य मरते लोक विशंती. म्हणून या लोकातलेही नको आणि स्वर्गातलेही नको. मग आपल्याला सत्य लोकातले दिव्य ब्रह्मदेवा समान भोग भोगायचे, ती कामना त्याच्या अंतःकरणामध्ये कुठेतरी आहे. पण तरीसुद्धा अहंग्रह उपासनेमध्ये तो हट्टाने काय झाला, रत झाला. मग त्याचा देह पडल्याच्या नंतर त्याचा देह जरी मुमूर्षू म्हणजे मरणासन्न अवस्थेमध्ये त्याला जरी शरीराचं वगैरे भान नसलं तरी त्याच्या देह पडल्याच्या नंतर त्याच्या सूक्ष्म शरीराला नेण्याकरता यमदूत येत नाही. मग त्याला नेण्याकरता अग्नी अभिमानी देवता येतात, त्या अग्नी लोकापर्यंत घेऊन जातात. मग वरून लोक अभिमानी अशा करत करत जवळपास 13 लोकाचा विचार आला आहे पुढे आपल्याला तो येणार. आणि मग तो करत करत शेवटी कुठे जातो, ब्रह्मलोकापर्यंत जातो. ब्रह्मलोकाला गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवा समान सत्यलोकातलं तिथलं सगळं ऐश्वर्य त्याला भोगायला भेटतं. अगदी ब्रह्मदेवाकडे जी उत्पत्तीची शक्ती आहे, विष्णूकडे सगळ्याच्या पालनाची शक्ती आहे आणि भगवान शंकराकडे संहाराची शक्ती आहे, तेवढं सामर्थ्य फक्त त्याला प्राप्त होत नाही. बाकी सगळं वैभव त्याला तो देवासमान तिथलं भोगतो. आणि मग भोग भोगून त्याला एक विरक्ती निर्माण होते, कारण कुठेतरी याचा आपल्या अंतःकरणामध्ये अभिलाषा राहिली म्हणून आपल्याला या ब्रह्मलोकात यावं लागलं. हा अंतराय भगवंता का उडवला अवचिता, असं म्हणून त्याला एक प्रकारचा त्याच्याबद्दल खेद वाटतो. आणि मग तिथे मात्र त्याला पुन्हा गुरुच्या उपदेशाची आवश्यकता नाही, कारण तो सत्यलोक आहे ना. सत्यलोक म्हणजे सात्विक लोक आहे.
तिथे रजतमाचा जो प्रभाव, रजोगुणाचा तमगुणाचा, रजोगुणाचा म्हणलं तर काम क्रोध आदी विकार आणि तमगुणाचं म्हणलं तर जडता आलस्य आदी विकार. कारण तमस्त्वम आज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देहिना प्रमाद आलस्य निद्राभिस्तन्य बदनाती भारत किंवा रजो रागात्मक विद्धी तृष्णासंग समोद्भवम तन्नी बदनाती कौंते कर्म संगीनं देहिनम असं म्हटलंय. मग तमोगुणाचा जो प्रभाव आहे किंवा रजोगुणाचा जो प्रभाव आहे तो सत्यलोक नाही. त्या सत्यलोकामध्ये केवळ सत्वगुणाने युक्त तो लोक आहे. त्यामुळे ब्रह्मदेवा समान ऐश्वर्य भोगून ब्रह्मदेवासोबत विचाराद्वारा ते पूर्वीचे जे ज्ञानाचे किंवा उपासनेचे संस्कार आहेत ते त्याचे जागृत होतात आणि या प्रणव उपासनेच्या द्वारा त्याला मोक्ष प्राप्त होतो. पण तो ब्रह्मलोकाला जाऊन प्राप्त होतो, कारण ब्रह्मलोकाच्या भोगाची कामना त्याच्या अंतःकरणामध्ये आहे म्हणून. पण म्हटले का हो, तिथे गुरुच्या मग मोक्ष तर कशाने होतो? ज्ञानाने होतो. आणि ज्ञान कशाने होतं? महावाक्याच्या उपदेशाने होतं. मग तिथे त्याला महावाक्याचा उपदेश केला नाही. म्हणले जरी महावाक्याचा उपदेश केला नाही तर त्याला मागे कोणतं ध्यान केलं? त्यांनी प्रणवाचं उपासना केली ना, प्रणवचिंतन केलं, प्रणव उपासना केली. आणि ओंकाराचा विचार म्हणजे एक प्रकारचा तो महावाक्याचाच विचार आहे. म्हणून ते ज्ञान उदयाला येतं, त्या ज्ञानाद्वारा तो तिथे मुक्त होतो. अशा पद्धतीचे विचार या परिच्छेदामध्ये प्रतिपादन केलेला आहे. तर तो परिच्छेदाचा एक घोषवार आपण पाहिला. पंक्तीमध्ये आणखी हा विषय अगदी स्पष्ट होईल. आपण पाहूया. वास्तव तरंग 5वा परिच्छेद 34 क्रमांकाचा प्रणव उपासनेचे फल आणि ब्रह्मलोक गमनाचा मार्ग काय म्हणतात बघा. या ओंकार उपासनेचे, ओंकार म्हणजेच प्रणव म्हणजेच ओंकार आहे की नाही, त्याला ओम म्हणतात, प्रणव म्हणतात, ही दोन्ही नाव आहेत. तर ओंकार उपासनेचे ज्ञानद्वारा मोक्ष हे फल सांगितलेलं आहे. म्हणजे ज्ञानद्वारा, कारण ते पुढे भक्ती, प्रणव उपासना म्हणजे एक प्रकारची भक्ती आहे ना, आणि भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान किंवा पुढे भक्तीने धरले हाती आणि मागे ज्ञान वैराग्य धर्म येते असं आपले संत आपल्याला सांगतात. म्हणून या प्रणव उपासनेच्या द्वारा प्रणव उपासनेच्या द्वारा ज्ञान होतं, ज्ञानद्वारा मोक्षरूपी फल सांगितलेलं आहे. कोणाचं? प्रणव उपासनेचं. मग तुम्ही इथे ब्रह्मलोकगमनाचा मार्ग का सांगतात त्याचं उत्तर देतात. परंतु ज्या उपासकास या लोकातील किंवा ब्रह्मलोकातील, काही उपासकाला या लोकातल्या दिव्य भोगाची कामना असते. आता बऱ्याच वेळेला काही शारीरिक विकलांगता असेल किंवा आर्थिक बळ नसेल तर भोगाची इच्छा असून सुद्धा भोगता येत नाही. आपल्या मारुती बाबा विनोदाने सांगत असतात बघ, कधी कधी असाच समोरून चालला रोडच्या कडेला तिथं हॉटेल आहेत आणि हॉटेलमध्ये वेटर असतो. वेटर सांगितलेल्या आज्ञाही पाळतो, काय लागलं ते आणून देतो. पण कधी आणून देतो? वेटर याची कॉलर धरून बाहेर कधी काढत नाही. याचा खिसा गरम असेल तर याने खिसात हाता घातला तर तो आरपार गेला, म्हणजे खिशात काही नाही. आणि मग हॉटेलमध्ये जायची शक्ती नाही, खाण्याची तरी इच्छा आहे. मग अशा वेळेला तो काय करतो? बाहेरून फक्त दुरूनच पाहत राहतो. पाहतो मनात म्हणतो काय आपल्याकडे पैसे असले तर गोष्टी आपण घेतल्या असत्या. पण तो मनाने त्याचा एक प्रकारचा आस्वादन करतो. पण तो हॉटेलमधला मालकही थोडा विचित्र असतो. तो म्हटला इकडे किती वेळ तू पाहिलं? इतक्या वेळ पाहिलं ना, चल म्हणले 100 रुपये काढ. तो म्हटलं नुसते बघायचे, म्हटले मग खायचे म्हणलं तर 1000 आहे, बघायचे म्हणलं का 100 आहे. मग हाही चतुर असतो. तो म्हटला पण आता ते पैसे इथे नाही, घरी चाल, तुला घरी देतो. घरी देतो बाबा म्हटले. मग त्याने काय केलं? तिच्यातून 100ची नोट काढली, आरशासमोर गेला आणि त्याला दाखवलं. ते मध्ये प्रतिबिंब दिसता, म्हणले हो ते घेऊन घे. म्हणले कसं काय? म्हणले मग ते जसं पाहायचे तू पैसे मागतोस तसं आपल्याकडे सुद्धा पाण्याचे पैसे ते प्रतिबिंब रूपाने ते घे. ते गाठ पडली टका आणि त्याच्यावर वजाने तो का, असा प्रकार बाबा ते विनोदाने सांगत असतात. सांगायचं तात्पर्य त्याच्या अंतःकरणामध्ये म्हणजे भोगण्याकरता एक तर शारीरिक आरोग्य नसतं किंवा आपल्याकडे ते आर्थिक तेवढी सधनता नसते. त्यामुळे त्याला ते जसे व्यवहारातले भोग आपल्याला भोगता येत नाही, तसं या लोकातले दर्जेदार भोगाची कामना आहे किंवा ब्रह्मलोकातल्या भोगाची एखाद्याला कामना आहे. परंतु तो प्रणव उपासनेमध्ये प्रवृत्त झाला का? आपल्याला ज्ञानद्वारा मुक्ती पाहिजे म्हणून. पण कामना मात्र शिल्लक आहे आणि पूर्ण वैराग्य नसल्यामुळे अंतःकरणामध्ये चिंतनही चालू आहे आणि प्रणव उपासना देखील चालू आहे. तर त्याला काय फल प्राप्त होतं हा विचार पहिले सांगताना बोलतात. परंतु ज्या उपासकाशी या लोकातील उत्कृष्ट दिव्य भोगाची किंवा ब्रह्मलोक नाम सत्यलोकातील दिव्य असणाऱ्या भोगाविषयी अंतःकरणामध्ये कामना असल्यामुळे काय नाही त्याच्याकडे वैराग्य नाही. पण वैराग्य नाही का? तीव्र वैराग्य नाही. वैराग्य नाही असं नाही, पण तीव्र वैराग्य नाही. म्हणजे दोष दर्शनाने झालेलं वैराग्य, अनित्यत्व दर्शनाने झालेलं वैराग्य किंवा पारतंत्र दर्शनाने झालेलं वैराग्य त्याला तीव्र वैराग्य म्हणता येत नाही. मग मिथ्यात्व दर्शनाने झालेलं वैराग्य जे त्याला तीव्र वैराग्य म्हणतात. म्हणजे माऊलीच्या भाषेत आत्ताच ओवी बोलून गेलो आपण, ऐकीचे का परत्रीचे
भोगपाईक झाले, इच्छेची परी भोगावे रुचे मना म्हणजे ज्याला तीव्र वैराग्य असं म्हणतात. आणि ते नाही, मग तीव्र वैराग्य नाही परंतु थोडंसं वैराग्य आहे ना, त्यामुळे काय करतो तो, परंतु तो हट्टाने म्हणजे अंतकरणामध्ये त्याला म्हणतात मनी नसो तरी नसो किंवा वाचे तरी वसो असा प्रकार. किंवा आपण म्हणलो कर्म इंद्रियांनी संयमे असतीच मनसा स्मरण, इंद्रिय अर्थान विमूढात्मा मिथ्याचार सौच्यते असं जे गीतेत म्हणतात, त्या पद्धतीने हट्टाने श्रीधन पुत्राधिकाचा त्याग करून गुरु उपदेशाने ब्रह्मरूप ओंकाराचे काय करेल, ध्यान करील. तर त्यास त्या कामना प्रतिबंधामुळे ज्ञान होत नाही. खरं तर ज्ञान व्हायला पाहिजे होतं, कारण प्रणव उपासनेचं फल ज्ञानच आहे आणि ज्ञानद्वारा मुक्ती आहे. पण तो कामनारूपी प्रतिबंध असल्यामुळे त्याला ज्ञान झालं नाही. ज्ञान न होता मरणानंतर अन्य शरीराची प्राप्ती होती, पण त्याला या लोकातल्या भोगाची कामना होती ना, म्हणून शक्नोते आपलं काय म्हणलो आपण सूचनाम श्रीमताम गेहे, ते आता सांगतात बघा. तो इहलोक भोग कामनेचा प्रतिबंध बलात्काराने दूर करून तो ध्यान करत होता. आणि म्हणून या लोकातील अत्यंत ऐश्वर्य संपन्न अशा पवित्र अशा सत्कुलामध्ये त्याचा जन्म होतो. आणि ते पूर्व कामनानुरूप, पूर्वी जे त्याच्या कामना होत्या ना त्याच्या भोगाच्या राहिलेल्या, आणि तो हट्टाने ध्यानामध्ये प्रवृत्त झाला होता. मग त्या पूर्व कामनेला अनुरूप असणारा सर्व भोग त्याला प्राप्त होऊन, पण भोग जरी प्राप्त झाले तरी पूर्वजन्माच्या ध्यानाच्या संस्काराने भोग कामनेतून तो विरक्त होतो. कारण तो म्हणतो हा भोगाची कामना अंतकरणात थोडं चिंतन राहिलं म्हणूनच मला पुन्हा जन्माला यावं लागलं, म्हणून त्याचा तो काय करतो आता, त्याग करतो. आणि भोग कामना रहित होऊन तो विचारात किंवा ध्यानात प्रवृत्तो. विचारात म्हटलं तर ज्ञानद्वारा, आणि ध्यानात म्हणलं तरी ज्ञानद्वारा, कारण ध्यानाच्या द्वाराही ज्ञान होतं आणि विचाराच्या द्वाराही ज्ञान होतं. आणि मग विचारात किंवा ध्यानात म्हणजे पूर्वीचे संस्कार विचाराचे असेल तर विचारात प्रवृत्त होईल, आणि ध्यानाचे असेल तर ध्यानात तो प्रवृत्त होतो. आणि नंतर ज्ञान होऊन म्हणजे जीव ब्रह्माऐक्य ज्ञान होऊन तो मुक्त होतो. हा कोणता प्रतिबंध असेल त्याचा विचार झाला. या लोकातली भोगाची कामना आहे त्याचा हा विचार झाला. आता दुसरा एखादा ध्यानात प्रवृत्त आहे पण त्याला कुठली कामना आहे, सत्य लोकातल्या भोगाची कामना आहे, त्याचा विचार पुढे सांगतात. अथवा ब्रह्मलोक भोग कामनेचा प्रतिबंध असूनही जो हट्टाने ओंकार म्हणजे प्रणवाचे प्रणवाचे ब्रह्मरूपाने ध्यान करीत होता, तो शरीर त्यागानंतर तो ब्रह्मलोकाला जातो. आणि ब्रह्मलोकाला गेल्याच्या नंतर ते मनुष्य असेल म्हणजे मनुष्यलोक, किंवा पितरलोक, किंवा इंद्रचंद्रादिक देवता यांना देखील दुर्लभ असणाऱ्या जी स्वतंत्रता आहे तिचा आनंदाचा तो त्या ठिकाणी भोग घेतो. आणि हिरण्यगर्भाचे जे सत्यसंकल्पादी ऐश्वर्य आहे, समग्र ऐश्वर्य त्याला त्या ठिकाणी ब्रह्मलोकात प्राप्त होते. हिरण्यगर्भ म्हणजे कंसात समष्टी सूक्ष्म शरीर अभिमानी देवता म्हणजे थोडक्यात ब्रह्मदेव. तर त्याच्या समान सगळं ऐश्वर्य त्याला त्या ब्रह्मलोकामध्ये प्राप्त होतं. आता तो ज्या मार्गाने ब्रह्मलोकाला जातो, आता जसं आपण गावाकडनं आळंदीला यायचं म्हटलं तर आपल्या गावातून तो ज्या मार्गाने येतो, किंवा आता आलेच आहे पंढरीची वारी जवळ, तर आपण ज्या मार्गाने पंढरपूरला जातो म्हणताना दरकोज दर मुक्काम करत आपण जातो. मग ते मुक्कामाचे स्थळ जसे सांगावे तसं हा इथे याचं शरीर पडलं म्हणजे हा स्थूलदेह पडतो. सूक्ष्मदेह तर ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर त्याचा एकदाच नाश होतो. मग तो सूक्ष्मदेह त्याचा ब्रह्मलोकापर्यंत कसा जातो, आणि ब्रह्मलोकातला जो काही एक प्रकारचा हँडसेट असेल देहरूपी त्याच्यात प्रवेश करून तिथला ऐश्वर्य भोगण्याकरता तिथपर्यंत तो कसा जातो, तर त्याला सगळ्या देवता मदत करतात. आणि मग तो कसा जातो ते 14-13 साधारण त्याचे मुक्कामाचे स्थळं सांगितलेत. जसं आग्नेय लोकापर्यंत आग्नेय अभिमानी देवता येते आणि त्याचं मृत्यू लोकातलं सूक्ष्मदेह घेऊन त्या आग्नेय लोकापर्यंत जाते. मग आग्नेय लोकापर्यंत गेल्याच्या नंतर त्याच्या पुढची देवता येऊन तिथून त्याला घेऊन जाते. असं प्रत्येक देवता येऊन आपापल्या लोकापर्यंत त्याला घेऊन जाते. म्हणजे आपल्या श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये आग्नि ज्योतिरह शुक्ल षण्मासा उत्तरायण तत्र चांद्रमसं ज्योती योगी प्राप्य निवर्तते, हा जो सगळा विचार सांगितलेला ना, तो विचार म्हणजे त्यालाच आपण काय त्याला दक्षिणायन किंवा देवायन अर्चरायन असं मार्ग म्हणतो. तर त्याच मार्गाचा विचार हा थोडक्यात इथं दिलेला आहे. आता तो ज्या मार्गाने ब्रह्मलोकाला जातो त्या मार्गाचा क्रम सांगतो. ब्रह्मोपासनेमध्ये तत्पर असलेल्या पुरुषाची अंतकरण इंद्रिय सर्व मूर्छित असून काहीही जाणत नाही, तरीही त्याचे लिंग शरीर नेण्याकरिता यमदूत येत नाही. कारण मरणासन्न अवस्थेमध्ये शरीर विकलांग होतं, इंद्रियाला काही कळत नाही आणि अंतकरण सुद्धा संकल्प विकल्प करण्याला समर्थ नसतं. मग अशा वेळेला त्याला यमदूत न्यायाला येतील का, तर उत्तर आहे नाही. कारण यमे वापी स्मरण भावम ते जे ते कलेवरम तम तमवेती कौंते सदा तद्भाव भाविता आगामरणी जायचे आठवे, तो तेची गती ते पावे मातीची स्मरावे पंडकुमरा, किंवा अंतमती साचपणे पुढील गती. शेवटी जीवनभर त्याने चिंतन कशाचं केलं आहे, ब्रह्मलोकाचं केलं आहे अंतकरणामध्ये. म्हणजे त्याने प्रणवाची ब्रह्मरूपाने उपासना केली, पण मनामध्ये सूक्ष्म रूपाने त्याला कोणत्या भोगाची लालसा होती, ब्रह्मलोकातल्या दिव्य भोगाची. म्हणून त्याचं शरीर नेण्याकरता यमदूत येत
नाही. मग कोण येतं? यमदूत येत नाही, तर अग्नी अभिमानी देवता त्याचे लिंग शरीर स्थूल शरीरातून काढून आपल्या लोकापर्यंत, म्हणजे वरचा जो आता वरचे लोक आहे अग्निलोक, त्या अग्निलोकापर्यंत घेऊन जाते. त्यानंतर दिन अभिमानी देवता येऊन अग्निलोकातून दिन लोकापर्यंत, तिथून शुक्ला पक्ष अभिमानी, त्याच्यानंतर उत्तरायण अभिमानी, दिन अभिमानी जी दिवसाचे अभिमानी देवता, शुक्ल पक्ष म्हणजे 15 दिवस आहे ना, 15 दिवसाचे पक्ष असतो ना, त्यातलं शुक्ल आणि कृष्ण पक्ष, मग त्यातले जे 2 पक्ष म्हणतो आपण शुद्ध वद्य वगैरे, तर त्यातले शुक्ल पक्ष अभिमानी देवता येते, तिथपर्यंत घेऊन जाते. नंतर उत्तरायण अभिमानी म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन, मला वाटतं 6 महिन्याचे 2 आयन आहे, तर त्यातला उत्तरायण अभिमानी देवता येऊन त्याला ती घेऊन जाते. नंतर संवत्सर म्हणजे वर्ष अभिमानी असणारे देवता ती घेऊन जाते पुढच्या मार्गाला. त्यानंतर देवलोक अभिमानी, देवलोकाचा अभिमान घेणाऱ्या ज्या देवता आहे त्याला घेऊन जातात. नंतर वायुलोक अभिमानी, सूर्यलोक अभिमानी, चंद्रलोक अभिमानी, विद्युत लोक अभिमानी, वरुण लोक अभिमानी, इंद्रलोक, प्रजापती लोक, या क्रमाने शेवटी हे 13 जवळपास होतात. तर शेवटी कुठे जातो? तो ब्रह्मलोकामध्ये तो जातो. आणि ब्रह्मलोकामध्ये आता प्रश्न काय आहे, त्यांनी कोणती उपासना केलेली आहे? बोला, प्रणव उपासना केली. आणि प्रणव उपासनेचं फल काय? ज्ञानद्वारा मुक्ती. मग त्याला ज्ञानद्वारा मुक्ती नव्हता, तो ब्रह्मलोकाला काय गेला? तर म्हणले त्याचं उत्तर आम्ही मागेच दिलं. त्याच्या अंतकरणामध्ये सूक्ष्म भोगाची कामना होती का मला ब्रह्मलोकातले दिव्य भोग भोगायला भेटावे, म्हणून त्यांनी काय केलं? प्रणव उपासना केली. पण मनात चिंतन ब्रह्मलोकाचं सुद्धा होतं. मग ते ज्ञान न होताना कुठे गेला? तो ब्रह्मलोकाला गेला. आणि तिथे गेल्याच्या नंतर काय मग उत्तर देतात? वास्तविक प्रणव म्हणजेच ओंकार उपासकास ज्ञानद्वारा शुद्ध ब्रह्माची प्राप्ती झाली पाहिजे होती. मग शुद्ध ब्रह्माची प्राप्ती झाली का? ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. त्याला शुद्ध ब्रह्माची प्राप्ती न होताना ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. मग ते शुद्ध ब्रह्माची प्राप्ती झाली पाहिजे होती, पण तथापि कामना प्रतिबंधामुळे ज्ञान न होता कार्यब्रह्माची सायुज्य मुक्ती त्याला प्राप्त होते. आता कार्यब्रह्माची सायुज्य मुक्ती, आता कार्यब्रह्म म्हणजे काय? कारण ब्रह्मामध्ये 2 प्रकार आहेत, म्हणजे एक कारण ब्रह्म आहे आणि एक कार्यब्रह्म आहे. तर कार्यब्रह्म कोणाला म्हणतात? कारण ब्रह्म कोणाला म्हणतात? आणि कार्यकारण भावातीत असणारे एक ब्रह्म आहे, ते अधिष्ठान ब्रह्म म्हणा. तर कार्यब्रह्म म्हणताना त्याच्यामध्ये हिरण्यगर्भ किंवा वैश्वानर, हरिहर, गौरी, शंकर, सूर्य ह्या ज्या पंचउपासना सांगितल्या ना आपल्याकडे, त्याला कार्यब्रह्म असं म्हणतात. आणि माया विशिष्ट चैतन्य जे जगाचा अभिनिर्मित उपादान कारण आहे ईश्वर, त्याला कारण ब्रह्म म्हणतात. आणि विवर्त उपादान कारण असणारे जे अधिष्ठान ब्रह्म आहे त्याला मात्र अधिष्ठान ब्रह्म असं म्हणतात. मग याला कार्यब्रह्माची कोणती मुक्ती म्हटली? तर सायुज्य मुक्ती, सायुज्यता मुक्ती. म्हणून ते काय? मोक्ष सायुज्यता जोडे, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, तो कोबरा म्हणतात. तर ते मुक्तीमध्ये 4 प्रकार आहे ना, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तर सलोकता मुक्तीचा असा अर्थ आहे का ते संस्कृत विचार सागरामध्ये थोडंसं त्यांनी त्याचं स्पष्टीकरण गोड दिलं. आपण काल परवा सुद्धा बोललो, सलोकता मुक्ती म्हणजे देव आणि संत यांच्या लोकाला जायला भेटणे सलोकता मुक्ती. समीपता मुक्ती म्हणजे देव आणि संतांच्या जवळ जायला भेटणे समीपता मुक्ती. स्वरूपता मुक्ती म्हणजे ते लाजले की माया आता कोणा वळू, जिकडे पाहिजे तिकडे चतुर्भुज गोपाळू असं म्हणतात ना, म्हणजे देवाचं जे रूप आहे चतुर्भुज रूप, तेच रूप भक्ताला प्राप्त होणं त्याला स्वरूपता म्हणतात. त्यात फक्त भेद काय असतो? विष्णुदास नाम वैजयंती माळ गळा श्रीवत्स लांछन, आणि विष्णुदास या नामा येणे दाविली कोण, वैजयंती माळ आणि श्रीवत्स लांछन नावाचं चिन्ह, या 2 गोष्टी फक्त स्वरूपता मुक्तीमध्ये परमात्मा देत नाही, एवढाच भेद असतो. नाही तर भगवंताचं रूप त्याला प्राप्त होतं. आणि सायुज्यता मुक्ती म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ ऐक्य कारण ब्रह्मासी पण अधिष्ठान ब्रह्मासी, ते सुद्धा त्याला साष्टी मुक्ती सुद्धा श्रीमद एकनाथी भागवतामध्ये नाथबाबांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी उदाहरण देऊन या गोष्टी स्पष्ट केल्या. सलोकता मुक्ती म्हणजे राजा आहे एखादा, कल्पना करा त्या राजाच्या गावाला गेला ना, आता तर सलोकता मुक्ती प्राप्त झाली. समीपता म्हणजे राजाचा सेवक झाला, राजसेवक पदवी त्याला प्राप्त झाली, तो समीपता मुक्ती झाली. स्वरूपता मुक्ती म्हणताना राजा आहे ना, जसं धर्मराज राजा आहे, तर अर्जुनाचं एक नाव आहे धर्मानुज, म्हणजे धर्माचा भाऊ, छोटा भाऊ प्राप्त झाला, म्हणजे स्वरूपता मुक्ती. आणि साष्टी किंवा सायुज्यता मुक्ती तर त्याला काय म्हणतात? त्या राजाचा तो साक्षात ज्येष्ठ पुत्र झाला, युवराज पद त्याला प्राप्त झालं आहे ना, तर याला काय म्हणतात? साष्टी मुक्ती. पण तरी तो राजा झाला का? नाही. पण मग पूर्णता राजा होणे म्हणजे राजा तर याच्यात भेदच न राहणं, ते जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने प्राप्त होणारी मुक्ती आहे, असं त्यामध्ये थोडंसं त्याच्यात अंतर दिलं. तर हा याला प्रणवाची उपासना करत असताना ज्ञानद्वारा मुक्ती न होता तो ब्रह्मलोकाला का गेला? तर त्याचं कारण ब्रह्मलोक भोगाची अंतकरणामध्ये सुप्त असणारी वासना, त्यामुळे ब्रह्मलोकाला तो गेला असं उत्तर देतात. बघा,
वास्तविक ओंकार उपासना ओंकार म्हणजे प्रणवाच्या उपासकास ज्ञानद्वारा ब्रह्मप्राप्ती झाली पाहिजे होती. तथापि कामनारूप प्रतिबंधामुळे ज्ञान न होता कार्यब्रह्माची सायुजी मुक्ती त्यास होते आणि तेथे त्यास हिरण्यगर्भाप्रमाणे ऐश्वर सत्यसंकल्प ज्या शरीराची व भोगाची इच्छा करील ते शरीर आणि भोग संकल्पाबरोबर त्याला काय होतात, प्राप्त होतात. म्हणजे इच्छा करता क्षणी आपण काय म्हणतो, भगवान परमात्मा न सांगता तुम्हा कळू ते अंतर आणि विश्वंभर परी हरीश न लगे. साधाव्या भक्तिकाचा नाईलाज धरीत भीष्मपणे केला खरा धनुर्धारा रक्षिले. त्या भक्ताच्या मनात जरी आलं तरी परमात्मा त्याची कामना काय करतो, पूर्ण करतो. तसं हा ब्रह्मलोकात गेल्यामुळे आणि त्याच्या त्या कामनापूर्वीच्या असल्यामुळे आणि त्याचं ते एक प्रकारचं उपासनेचं सामर्थ्य असल्यामुळे इच्छिल्याबरोबर इच्छा करता क्षणी सगळी भोग त्याला काय होतात, प्राप्त होतात. आपल्याला पहिली इच्छा आगाते वृत्ती किरटी आधी मनोनीची उठी, मग ते वाचादिती कराशी. अगोदर मनात येतं, मनात आलेलं वाणीत येतं, वाणीत आलेलं क्रियेच्या द्वारा प्रचंड प्रयत्न करावा लागतो आणि त्याच्यासुद्धा प्रतिबंध जर नाही आला तर तो भोग प्राप्त होतो. पण याला मात्र तसं काहीही नाही. ते म्हणतात संकल्पाबरोबर सगळ्या भोगाची प्राप्ती होते. एकाच काली त्याने जर इच्छा केली मला हजारो शरीर प्राप्त करून घ्यायचे, हजारो प्रकारचा भोग भोगायचा, तरी त्याला ते सगळे हजारो शरीर प्राप्त होतात आणि हजारो प्रकारचे भोग देखील प्राप्त होतात. त्या भोगाची पुरतं इच्छा करील तर ते सर्व त्यास प्राप्त होते. फार काय सांगावे, जगाची उत्पत्ती पालन आणि संवार सोडून म्हणजे भगवान परमात्मा ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे ईश्वर तत्व. कारण त्यालाच रजगुण प्रधान मायाची उपाधी लागली का आपण ब्रह्मा म्हणतो, सत्वगुण प्रधान मायाची उपाधी लागली का विष्णू म्हणतो आणि तमगुण प्रधान मायाची उपाधी लागली का शंकर म्हणतो. म्हणजे ईश्वर तत्व एक आहे आणि ईश्वराकडे उत्पत्ती स्थिती प्रलयाचं सामर्थ्य आहे. तेवढं सामर्थ्य फक्त त्याला त्या ब्रह्मलोकात प्राप्त होत नाही. बाकी ब्रह्मदेवा समान सगळंच ऐश्वर त्याला प्राप्त होतो. अन्य सर्व ऐश्वर ईश्वरा समान त्याला प्राप्त होते. त्याप्रमाणे हिरण्यगर्भा समान बहुतकाल बहुतकाल संकल्प सिद्धी दिव्य पदार्थ भोगून प्रलयकाली म्हणजे समष्टी जगाचा प्रारब्ध कर्म फल भोगाला विन्मुख झालं का तृतीय नेत्र उघडून भगवान शंकर काय करतात, प्रलय करतात. मग त्या प्रलयाच्या काळी जेव्हा हिरण्यगर्भाचा नाश होतो, हिरण्यगर्भ म्हणजेच कंसात सूक्ष्म शरीर अभिमानी देवता, कंसात आपण काय म्हटलं ब्रह्मदेव, आणि माऊली म्हणतात ना तोही पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला, त्याचा सुद्धा एक दिवस नाश होतो. म्हणून त्याला जीव कोटीतला कॅबिनेट मंत्री म्हणजे मोठा जीव आपले राऊत बाबा म्हणत असतात, सगळ्यात मोठा जीव. कारण ब्रह्मेशाना पर्वते वाढणे नाही जीवाते, पण तो सुद्धा जीवच आहे. मग देव काय म्हणतात, सापेक्षत्वाने आपल्यापेक्षा अधिक काळ जगतो, अधिक ऐश्वर्य त्याच्याकडे आहे, पण शेवटी त्याचा सुद्धा एक दिवस नाश होतो. म्हणून म्हणतात प्रलयकाली जेव्हा हिरण्यगर्भाचा नाश होतो तेव्हा ज्ञान होऊन त्या उपासकास विधेय मोक्ष प्राप्त होतो. तशीच इतर उपनिषदामध्ये ब्रह्माची उपासना सांगितली आहे. इतर उपनिषद म्हणजे आता ही प्रणव उपासना कोणत्या उपनिषदामध्ये विशेषत्वाने आले मागे बघितले आपण, मांडुक्य उपनिषदामध्ये, त्यावरच्या आचार्यांच्या भाष्यामध्ये किंवा भगवान सुरेश्वराचार्यांनी लिहिलेलं पंचकरण रूपी वार्तिक त्याच्यामध्ये हिचा, आणि प्रश्न उपनिषदामध्ये किंवा कट उपनिषदामध्ये सुद्धा थोड्या बहुत प्रमाणामध्ये हे प्रणव उपासना आलेली आहे. पण मांडुक्य उपनिषदामध्ये हिचा विशेषत्वाने प्रकार प्रतिपादन केलेला आहे. आणि त्या मांडुक्य उपनिषदाचंच असणारं भाष्यावर असणारी जी पंचकरण नामक समजा एक प्रकारची सुरेश्वराचार्यांची टीका, त्यामध्ये त्यांनी जो या प्रणव उपासनेचा प्रकार सांगितला तोच प्रकार पंडित साधू निश्चलदाजीने आपल्याला थोडक्यामध्ये प्रतिपादन केलेला आहे. मग ते म्हणतात की जशी मग आता हे उपासनेचा प्रकार जसा मांडुक्य उपनिषदामध्ये आहे प्रणव उपासना, तशी इतर उपनिषदामध्ये सुद्धा उपासना आहे, पण ती प्रणव उपासनाच आहे असं नाही, त्याला दहर आदी इतर सुद्धा काही उपासना आहे. म्हणजे मनाची किंवा सूर्य म्हणजे आदित्य याची ब्रह्मरूपाने उपासना केली जाते. पण प्रणव उपासनेच्या अतिरिक्त म्हणजे अहंग्रह उपासनेच्या अतिरिक्त कुठलीही उपासना आपण केली तर ब्रह्मलोकाची प्राप्ती होत नाही. ब्रह्मलोकाची प्राप्ती अहंग्रह उपासनेनेच होते. आणि अहंग्रह उपासना म्हणजे काय तर आपण बघून आलो, सगुण किंवा निर्गुण परमात्म्याचं आत्म्याशी अभेद चिंतन करून केलेली, भावनेने केलेली उपासना त्याला काय म्हणतात, अहंग्रह उपासना. त्या संबंधी विचार बोलताना म्हणतात बघा, तशीच इतर उपनिषदामध्ये ब्रह्माची उपासना सांगितली आहे. त्या उपासनेचेही हेच फल आहे, त्या उपासनेचं सुद्धा हेच फल आहे म्हणजे ज्ञानद्वारा मुक्ती हेच फल आहे. परंतु अहंग्रह उपासने वाचून अन्य उपासनेने ब्रह्मलोकाची प्राप्ती होत नाही. बरं तुम्ही हे कसं काय म्हणू शकता, असं जर आपण पंडित साधू निश्चलदाजीला बोललं तर ते म्हणतात नव्हे माझी वाणी पदरीची. हे आमचं पदरचं बोलणं नाही, हे कोणी सांगितलेलं आहे, सूत्रकार आणि भाष्यकार. सूत्रकार म्हणजे कोण आहे, उत्तरमीमांसेचे सूत्रकार कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेव, ज्यांनी 16 अध्याय 4 5 555 सूत्र असे ब्रह्मसूत्राची रचना केली. मुळात चतुसूत्री आहे. आता तो ब्रह्मजिज्ञासा, शास्त्र योनित्वात, तत्व समन्वयात
आणि ईश्वरप्रणिधानात व्हा. अशा 4 सूत्राचे 16 अध्याय 4, 5, 555 सूत्र असं ब्रह्मसूत्राची रचना करणारे व्यासदेव आहेत. आणि भाष्यकार म्हणलं तर त्या ब्रह्मसूत्रावर भाष्य करणारे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य, आपण ज्यांच्या बाबतीत म्हणत असतो अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्व शास्त्रकृत षोडशोकृतवान भाष्य द्वात्रिशो मुनिरभ्यगात, असे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराज यांनी चतुर्थ अध्याय म्हणजे ब्रह्मसूत्राचे 4 अध्याय, त्याच्यातला साधन अध्याय, अविरोध अध्याय, समन्वय अध्याय आणि 4था आहे फल अध्याय. त्या फल अध्यायामध्ये प्रणव उपासनेचं फल काय किंवा अहंग्रह उपासनेचं फल काय, प्रणव उपासना म्हणजेच अहंग्रह उपासना, तिचं फल सकाम असेल तर ब्रह्मलोकाला जाऊन मुक्ती आणि निष्काम असेल तर ज्ञानद्वारा याच देहात मुक्ती, असं फल अध्यायामध्ये हा विषय स्पष्ट सांगितलेला आहे. म्हणून म्हणतात सूत्रकार व भाष्यकाराने चतुर्थ अध्यायामध्ये सांगितले आहे. जसे शालिग्रामाचे विष्णू रूपाने कोणते ध्यान, प्रत्येक ध्यान सांगितलेलं आहे. मग तसेच मनाचे किंवा आदित्य म्हणजे सूर्याचे ब्रह्मरूपाने ध्यान, मनसा हे काय ते श्रुती आहे बघा, आता मला आठवत नाही, पण मनालाच ब्रह्म म्हटलेलं आहे किंवा सूर्याला देखील ब्रह्म म्हटलेलं आहे. मग आदित्य ब्रह्म, सूर्य ब्रह्म आहे, मन ब्रह्म आहे, म्हणजे मनच ब्रह्म. म्हणजे शालिग्राम विष्णू आहे म्हणजे शालिग्रामाचं विष्णू आहे का, शालिग्रामाचे विष्णू रूपाने ध्यान करायचं, शालिग्रामाचं विष्णू रूपाने ध्यान, ते प्रत्येक ध्यान झालं. तसं मनाचं ब्रह्मरूपाने किंवा या सूर्याचं ब्रह्मरूपाने ध्यान करणं ही सुद्धा एक प्रकारची उपासना आहे. पण ते अहंग्रह ध्यान आहे का प्रतीक ध्यान होईल, ते प्रतीक ध्यान होईल, अहंग्रह ध्यान होणार नाही. म्हणून म्हणतात जसे शालिग्रामाचे विष्णू रूपाने प्रतीक ध्यान सांगितलेलं आहे, तसेच मनाचे किंवा आदित्य नाम सूर्याचे ब्रह्मरूपाने सांगितलेले ध्यान ते प्रतीक ध्यान आहे, कोणते नाही, अहंग्रह ध्यान नाही. आणि म्हणून त्यापासून ब्रह्मलोक प्राप्ती होणार नाही. मग काय होईल, ती उपासना जर केली तर ज्ञानद्वारा मुक्ती त्याने प्राप्त होईल, पण ब्रह्मलोकाची कामना आहे आणि सुप्त रूपाने आणि त्याने हे प्रतीक ध्यान केलं तर तो ब्रह्मलोकाला मात्र जाणार नाही. अहंग्रह ध्यानच ब्रह्मलोकाला घेऊन जाणारं ध्यान आहे. पण अहंग्रह ध्यान म्हणजे काय, तर आता जे आपण बोललो सगुण किंवा निर्गुण ब्रह्माचं आत्म्याशी अभेद चिंतन करून केलेलं ध्यान ते अहंग्रह ध्यान. ती इथली व्याख्या आहे, ठळक अक्षरात देतात बघा. सगुण किंवा निर्गुण, सगुण म्हटलं म्हणजे स्वरूप लक्षण, निर्गुण म्हटलं म्हणजे आपलं स्वरूप, सगुण म्हटलं म्हणजे तटस्थ लक्षण आणि निर्गुण म्हटलं म्हणजे स्वरूप लक्षण. सगुण म्हटलं म्हणजे सोपाधिक ब्रह्म, निर्गुण म्हटलं म्हणजे निरुपाधिक ब्रह्म, किंवा सगुण म्हटलं म्हणजे शबल ब्रह्म आणि निर्गुण म्हटलं म्हणजे सच्चित आनंदरूप असणारं ब्रह्म, असं त्याला म्हणता येईल आपल्याला. सगुण किंवा निर्गुण ब्रह्माचे आत्मस्वरूपाशी अभेद चिंतन करणे त्यासच कोणतं ध्यान म्हणतात, अहंग्रह ध्यान म्हणतात. आणि त्यापासून ब्रह्मलोक प्राप्ती होते. पूर्वी सांगितलेल्या ब्रह्मलोकाच्या मार्गास काय म्हणतात, उत्तरायण किंवा देवयान मार्गही म्हणतात. म्हणजे उत्तरायण म्हणणं काय, देवयान म्हणणं काय किंवा अर्चिरायण म्हणणं काय, हे पर्यायवाची शब्द आहे. आणि दक्षिणायन, धूम्रायन हे पर्यायवाची शब्द आहेत. म्हणून जे आता उत्तरायण म्हटलं तर आपण बघा ना, दक्षिणायनामध्ये आपल्या त्या शरपंजरीवर पडले पितामह भीष्म, पण त्यांनी ती इच्छा मृत्यूचं वरदान त्यांच्या वडील शांतनु राजाने त्यांना दिलं होतं. तर त्यामुळे त्यांनी उत्तरायणामध्ये देव ठेवला, आपला दक्षिणायनात देव ठेवला का नाही. ते कितीतरी दिवस शरपंजरीवर पडून राहिले आणि ज्यावेळेला उत्तरायण आलं त्याच वेळेला भगवत ध्यान करत आपली बुद्धिरूपी कन्या परमात्म्याला समर्पण करून इति मती कल्पिता वितृष्णा असं श्रीमद भागवत महापुराणामध्ये भीष्मस्तुतीमध्ये म्हटलेलं आहे. आणि मग त्यांनी भगवतचरणी आपला देह समर्पित केला, म्हणजे उत्तरायणामध्ये त्यांनी देह ठेवला. म्हणजे खरं तर ज्ञानी माणसाला हे काही देशकालाची अपेक्षा नसते. म्हणून कबीरदासजीने उलट सांगितलं का माझा मरणांत काळाला काशीच्या बाहेर माझा देह ठेवा, कोणाला वाटायला नको का हे काशीत गेले म्हणून मुक्त झाले. ज्ञानी असल्यामुळे त्याला कुठेही मुक्त आहे, पण उपासकाला मात्र योग्य देशकालाची अपेक्षा असते. मग पितामह भीष्म उपासक ज्ञानी, तेही ज्ञानी आहे, पण उपासनेचा संप्रदाय चालावा, इतर लोकांना त्याचं मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांनी दक्षिणायनामध्ये देह न ठेवता उत्तरायणामध्ये देव ठेवला. आणि त्या उत्तरायणालाच काय म्हणतात या ठिकाणी, देवयान मार्ग असं सुद्धा, देवयान किंवा अर्चिरायण मार्ग असं त्याला नाव आहे, पर्यायी संज्ञा आहे. ब्रह्मलोकी गेलेल्या उपासकाला पुन्हा संसार प्राप्त होत नाही, पुन्हा संसार नाही. काय त्याला म्हणतो आपण, तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमचे मुरे कीर्ती मागे. त्याला ब्रह्मलोकाला गेल्याच्या नंतर पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम हे फल त्याला प्राप्त होत नाही. ज्ञान होऊन विधेय मोक्षाची त्याला प्राप्ती होते. कारण त्या लोकात म्हणजे ब्रह्मलोकात गुरुउपदेशादी साधनाची अपेक्षा नाही. बरं, तिथं गुरुउपदेश करणारा कोण नाही, पण त्याला त्याची अपेक्षाच नाही. म्हणजे का, कारण ब्रह्मलोक कोणता लोक आहे, रजकोत. मृत्यूलोक म्हटलं की तो खालचा पातळ लोक तमाचा आधिक्य आहे, मृत्यूलोकामध्ये रजाचा आधिक्य आहे. ब्रह्मलोकात म्हटलं तर सत्वगुणाचा तो लोक आहे. सत्व संजय येते
ज्ञानम. त्यामुळे ज्ञानाची अपेक्षा ते म्हणतात तिथे गुरु उपदेशाधिकाची अपेक्षा नाही. का? त्याचं कारण मीमांसा स्पष्ट करतात बघा. म्हणजे गुरु उपदेश वाचून म्हणजे महावाक्याचे उपदेश वाचूनच त्याला ज्ञान होते. कारण असं आहे की ब्रह्मलोकामध्ये रजतम गुणाचा प्रादुर्भाव नाही. म्हणजे रजोगुण तमोगुण कारण तमोगुणामध्ये आळस निदा प्रमाद असते. रजोगुणामध्ये तैशी तृष्णा वाढीनले मेरू हाता आले अंतरी म्हणे एखाद्या दारू नाही ओळखू हा प्रभाव असतो. किंवा रजोगुणामध्ये कामाधिकाचा प्रभाव आणि तमोगुणामध्ये जडता आळस दिकाचा प्रभाव. पण ते रजोगुण तमोगुणच नसल्यामुळे कामाधिकाचा प्रभाव त्याच्यावर होत नाही आणि जलता आळस दिकाचाही प्रभाव होत नाही. ही गोष्ट सांगताना म्हणतात कारण ब्रह्मलोकामध्ये रजोगुण तमोगुणाचा प्रादुर्भाव नाही. केवळ सत्वगुण प्रधान असा तो लोक आहे. रजतमगुण त्या ठिकाणी नाहीत म्हणजे ते मुळीच नाही असा त्याचा अर्थ नाही, पण ते अभिभूत झालेले आहे. जसं सूर्य आता रात्री चंद्र ग्रह तारा नक्षत्र वगैरे चांदण्या वगैरे नाही काय आता आहे, पण सूर्याच्या प्रखर प्रकाशापुढे ते अभिभूत झाले असून नसल्यास जमा झाले. तसे सत्वगुणरूपी सूर्याचा उदय त्या ब्रह्मलोकात झालेला असल्यामुळे चांदण्या चंद्रासारखे अभिभूत होऊन जातात. कोण? रजोगुण आणि तमोगुण असा त्याचा अर्थ घ्या. आणि म्हणूनच काय रजोगुण तमोगुण नाही म्हणजे रजोगुण नाही म्हणून रजोगुणाचा प्रभाव करणारे काम क्रोध आदी विकार नाही आणि तमोगुण नाही म्हणून तमोगुणाचा प्रभाव असणारा जडता आलस्य अधिक त्या ठिकाणी नाही. केवळ सत्वगुण आहे आणि म्हणून ज्ञानरूप प्रकाश त्या लोकात ब्रह्म प्रधान आहे. कुठे? ब्रह्मलोकामध्ये ज्ञानरूप प्रकाश हा कायम आहे. आणि म्हणून पूर्वी चिंतन केलेला जे सर्व भेद रहित म्हणजे स्वगत सगती विजाती असणारे जे 12 प्रकारचे भेद आहे त्या 12 प्रकारच्या भेदाने रहित आणि स्वगत सजती विजाती भेद रहित असा असंग आणि षडभाव विकार रहित निर्विकार नित्यमुक्त ब्रह्मरूप जो आत्मा आहे जे ओंकाराचे लक्ष्य आहे. कारण प्रणव उपासनेचं लक्ष्य कोण आहे? ब्रह्मरूप असणारा आत्मा. आणि त्याचे उपासकाच ब्रह्मलोकी काय होते? भान होते म्हणजे आत्मत्वाने त्याचं ज्ञान होतं किंवा त्याची स्मृती त्याला होते पूर्वीची. आणि म्हणून जे हिरण्यगर्भ लोकवासी त्यास संसार पुन्हा नाही म्हणजे पुन्हाही आम्हाचे आवे मारावे लागत. तुका म्हणे एका मरणाची सरी अशी स्थिती त्यांना प्राप्त होते. आता तुम्ही म्हणाल तिथे कुठे महावाक्याचा उपदेश केला तर त्याचं उत्तर देतात. जरी महावाक्य विचारा वाचून ज्ञान होत नाही हे खरं आहे तरी ओंकाराचा विवेक सुद्धा त्यांनी कोणतं उपासना केली? प्रणोपासना म्हणजे ओंकाराचा विवेक कसा आपण पाहिलं. विश्वाचा तेजसामध्ये आपला क्षमा करा विश्वाचा विराटामध्ये विराट आकार मात्रेमध्ये तो लय चिंतनाचा प्रकार केला ना म्हणजे शेवटी खाली कोण राहिला? अमात्रा. आणि ते सुद्धा वाचकाचा अभेद म्हणून ब्रह्मरूप किंवा आद्यस्थ ओंकार अधिष्ठान ब्रह्मरूप आणि ते ब्रह्म मी अशा पद्धतीचा त्यांनी प्रणवाचा ओंकाराचा विवेक करणं म्हणजे एक प्रकारचा महावाक्याचाच विचार आहे. जरी महावाक्य विचार वाचून ज्ञान होत नाही तरी ओंकाराचा विवेक हा महावाक्य विचारूप आहे आणि म्हणून ओंकाराच्या विचारानेही अद्वैत ज्ञान होते. याप्रमाणे गुरुमुखाने ओंकाराचा विचार श्रवण करून अदृष्टी नामक जो दुसरा शिष्य होता तो उपासनेत म्हणजे प्रणव उपासनेमध्ये प्रवृत्त होऊन प्रणव उपासनेच्या द्वारा त्याला ज्ञान प्राप्त झालं. कारण त्याच्याकडे प्रखर वैराग्य होतं. त्याला काही या लोकातल्या उत्कृष्ट भोगाची किंवा ब्रह्मलोकातल्या भोगाची कामना नव्हती. म्हणून ज्ञानद्वारा परमपुरुषार्थ जो मोक्ष त्या मोक्षाची त्याला काय झाली? प्राप्ती झाली. तो कृतार्थ झाला. कृतकृत्य झालो. इच्छा केली ती पावलो. पण मग आता तो तत्वदृष्टी झाला. इतर जीवाचं काय तर त्यांना थोडक्यात उपदेश करतात. 2-3 पंक्तीमध्ये उपदेश केला. अन्य जीवास कर्तव्य त्याचा उपदेश. 35 क्रमांकाचा परिचय. आता निर्गुण ब्रह्मा उपासनेविषयी ज्याचा अधिकार नसेल. बघा अगोदर कोणता विचार सांगितला? आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या म्हणतव्या आणि दिद्याशितव्या. आत्म्याचा जर दृढ अप्रोक्ष साक्षात्कार करायचा असेल तर काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधिध्यासन केलं पाहिजे, तत्व पदार्थ शोधन केलं पाहिजे असा विचार आपल्याला सांगितलेला. म्हणजे विचारात जे आहे ते तत्वबोधा. विचार वाचून न पाहिजे समाधान सारासार विचार करा उठाउठ असं सांगितलं. पण विचार करण्याकरता महावाक्य विचार करण्याकरता जो असमर्थ आहे त्याने विचारलं गुरुदेव तुम्ही इतकं पोटतिडकीने सांगता पण तसा माझा काही निश्चय होत नाही, याला काहीतरी उपाय सांगा. मग त्याला कोणती उपासना सांगितली? परब्रह्म रूपाने प्रणवाची उपासना म्हणजे निर्गुण ब्रह्माचं ध्यान सांगितलं, त्याला लय चिंतन सांगितलं. पण मग काही याच्यातही समर्थ नसतात. म्हणजे विचार तर नाहीच पण निर्गुण उपासना करायला देखील समर्थ नाही. बघा मग ते म्हणतात निर्गुण ब्रह्म उपासनेविषयी ज्याचा अधिकार नसेल याच्यात सुद्धा जो समर्थ नाही त्याने काय करावं तर त्याने मग सगुण ईश्वराची अनन्य भावाने उपासना करावी. सगुण ईश्वराची म्हणजे माया उपाधिक असणारं जे माया विशिष्ट असणारं जे चैतन्य आहे म्हणजे कारण ब्रह्म त्याला म्हणतात त्याची उपासना करावी. त्याला समर्थ नसेल तर कार्यब्रह्माची उपासना करावी. आणि तीही शक्य नसेल तर वेदविहित निष्काम कर्म करावं. त्या सर्वात्मक ईश्वरा
सोकर्म कुसुमाची विरा पूजा केले वय अपार तुषा लागे मग ते बुजे रिजलिनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे फसायत आहे आणि वैराग्यद्वारा ज्ञान आणि ज्ञानद्वारा मुक्ती. म्हणून त्यांनी वेद बोधित निष्काम कर्म करण्यामध्ये प्रवृत्त व्हावं. आपलं 4 वर्णापैकी आपला कोणता वर्ण आहे, कोणता आश्रम आहे. स्वेश्वकर्माने भिरत संसिद्धीम लभते नरा, गीता माता आपल्याला सांगते. मग आपल्या वर्णाला आश्रमाला अनुसरून शास्त्राने सांगितलेलं जे कर्म आहे ते निष्काम बुद्धीने इशाराप्रमाण बुद्धीने करावं. आणि तेही शक्य नसल्यास मग काही नाही, शुभ सकाम कर्म करावं. कारण खरं निष्काम कर्मयोगापासून सुरुवात आणि नैष्कर्म दशेमध्ये परिसमाप्ती आहे. पण ते निष्काम कर्म करायला जर समर्थ नसेल तर मग त्यांनी निषिद्ध कर्म करण्यापेक्षा काय करावं, शुभ सकाम कर्म करावं. काय यामिमाम पुष्पिताम वाचम प्रवदंती विपश्चिता वेदवादरता पार्था नान्यदस्थिती वादिना, गीतामाता आपल्याला सांगते. तसं शुभ सकाम कर्म त्याने करावं. आणि तेही शक्य नसल्यास मग निरुपायाने शुभ सकाम कर्म करायला समर्थ नाही ना, मग तो काय करणार, अर्थातच निषिद्ध कर्म करणार. आणि मग निषिद्ध कर्म करल्याच्या नंतर डुबते राहो, वारंवार पुनरपी जननम पुनरपी मरणम तुम्ही करत राहा, त्याला नाही विलाज आहे. ह्याच्याकरता एक छोटीशी गोष्ट बाबा सांगत असतात, तेवढी सांगून आपण आजच्या चिंतनाला पूर्ण विराम देऊ. एक पिता असतो आणि त्याची असणारी कन्या असते, सुकन्या असते. पुन्हा ते आपणच विण दुहिता ममन म्हणे पिता तो सुटिकी प्रतिग्रहिता जावाई सरकी शिरके. कन्या एकदा वयात आल्याच्या नंतर पित्याची दृष्टी सतत एखादं वर शोधत असते. म्हणजे हिचे 2चे 4 हात झाले, कारण लेख हे परक्याचं धन आहे ना. मग तिचं आणि आपल्या मुलीचं चांगलं व्हावं त्याच्याकरता आपल्या गळ्याला पार गळफास लागला तरी तो बाप माघार घेत नाही. म्हणजे ऋणावरही तो विवाह करतो, कर्ज काढून विवाह करतो. मग ते कर्ज चुकवण्याच्या वेळेला कधी कधी आत्महत्या, कधी प्रवृत्त होतो. असाही प्रकार आपण पाहतो. मग त्या कन्याचा विवाह करण्याकरता श्रीमंत बाप आहे, एकुलती एक मुलगी आहे, त्यांनी 5 कोटी हुंडा दिला. आता हुंडा प्रथा ही काही चांगली नाही, पण दिला दृष्टांतात. मी तरी काय करू त्याला, बाबाने सांगितलेलं दृष्टांत आहे. मग दिल्याच्या नंतर का दिला एवढा पैसा त्याने, याचं कारण आपली लेक सुखाने नांदावी, तिच्या योग्यतेप्रमाणे तिला सासरमध्ये काम भेटावं. मग ती गेल्या सासरी नांदायला गेल्याच्या नंतर एकत्र कुटुंब, भारतीय पद्धतीमध्ये एकत्र कुटुंब पद्धती आहे. मग 4-5 जणांचं ते खटल्याचं घर. मग ते आल्याच्या नंतर सासरा कारभारी असताना त्यांनी सांगितलं, बाबा सुनबाई तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे. आणि तुमच्या पित्याने हुंडा फार मोठा दिल्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला, तुमच्या पित्याच्या प्रतिष्ठेला कुठेतरी गालबोट लागणार नाही. अशा पद्धतीचं काम द्यावं लागेल. देरे हरिपलंगावरी तर चालणार नाही. घरात मांडल्याच्या नंतर तुम्हाला काम तर काहीतरी करावं लागेल. काय काम द्यावं म्हणले, मामाजी तुम्हीच सांगा. मग म्हणले काही नाही. म्हणले आता तुम्हीच चांगलं आहेत, मोठ्या घरंदाज घराण्यातलं तुम्ही आहात, तुम्ही काय करा, हिशोब किताबाचं काम सांभाळा. घरातला जो येणारं आवाक किती जावाक किती त्याचा ताळा रोजचा लावायचा. तिने ते लावायला लागली. पण बऱ्याच वेळेला तिने काय केले, लाखाचे 5,000 करून ठेवले. कारण बऱ्याच वेळेला ते तिजोरीच्या चाव्याच उघड्या राहायच्या, पैसेच कुठेतरी पडायचे. तिला काही ते जमलं नाही. म्हणले दुसरं काम करा तुम्ही. मग दुसरं काय देता, म्हणजे दुसरं काही नाही. मग तुम्हाला आता हिसाब किताब, तिजोरी सांभाळता येत नाही, हिशोब किताब सांभाळता येत नाही, मग तुम्ही आपलं ते आता ते स्वयंपाकाचं काम करा. तर ते मग बाबा सांगत असतात, जळपटवाडी, करपटवाडी, चिखलवाडी असे 3-3 वाड्या भातामध्ये केल्या. मग तिला ते काय जमेना. पोळ्याला आटायला गेलं तर भारताचा नकाशात, भाकरी करायला गेली तर त्या अर्ध्या जळायलाच. बरं भाजीमध्ये मीठ आहे तर तिखट आधी कधी मीठच नाही. त्यामुळे लोक सुस्कारे करत घरातले जेवायला लागले, कोणी पोटभर जेवेना. याचा अर्थ तुमची याच्यातही योग्यता काही नाही. मग तुम्ही आणखी दुसरं काम करा. म्हणजे दुसरं काम काय करायचं, म्हणजे मग आपले ते कपडे बिपडे धुत जा, प्रेस वगैरे करून व्यवस्थित सगळ्याचे ठेवायचे. ते करायला गेले तर ते नदीवरच अर्धे विसरायचे, वाळत घालायला लागायचे, काही उडूनच जायचे. प्रेस करायला गेले तर काही जळूनच जायचे. म्हणजे ते काही जमेना. असे बरेच कामं तिला देऊन पाहिलेत. शेवटी ते मामाजी तिचे सासरेच वैतागले. ते म्हटले, सुनबाई तुमच्या किमान इमेजला शोभेल असे आम्ही बरेच कामं तुम्हाला देऊन पाहिले, पण तुम्ही कुठल्या याच्यामध्ये म्हणजे पास तर नाही, म्हणजे पास नापासही नाही, नापासच. म्हणजे काही विषय गेले काही विषय आले असाही प्रकार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सगळेच तुमचे विषय गेलेलेच आहे. मग आता काय करावं तुम्हीच सांगा बरं, कोणतं काम तुम्हाला द्यावं. आम्ही दिलेले तर तुम्ही काय त्याच्यामध्ये यशस्वी होईना. ती म्हणायला लागली, मामाजी रागावणार नाही. म्हणजे बिलकुल नाही, पण आहे तर बसून तर खाता येणार नाही. म्हटले काम घेते मी. मग काय काम म्हणले, जरा खाली बघा, ते गच्चीवर उभे आहेत, 4-2 मजली घर आहेत. खाली पाहिलं तर ते खटल्याचं कुटुंब असल्यामुळे बरेच 4-10-12 छोटी छोटी लेकरं होती. आणि पूर्वीच्या काळी काही सगळंच आपला भारत एवढा सुशिक्षित नव्हता, टॉयलेट बिलेट काही नव्हते. मग ते गल्लीला कुठेतरी लेकरं बसायची. मग सासूबाईने ते काय करायचं, खापर घ्यायचं, खराटा घ्यायचा, त्याच्यावर राखुंडी टाकायची, ते भरून आपलं उकिरड्यावर नेऊन फेकायचं. मग तेवढंच काम सासूबाईकडे होतं. नाही म्हटलं तर त्यात 12 वाजायची दिवसाची. मग हे काम मला जमेल, कारण त्याच्यात थोडंसं इधर उधर होत
झालं तरी तो थोडासा इतना तो चलता आहे असं होतं. त्यामुळे ते काम मला द्या. तिने होऊन मागून घेतलं. ठीक आहे म्हणले घ्या. मग त्या सासूबाईला काही दुसरं काम दिलं. तिथे काम करायला लागली. दुसरा दिवस उगवला, असाच पुरुषोत्तम मास आला आणि तिच्या वडिलाला वाटलं आपल्या लेकीला जरा घरी घेऊन यावं, तिला आमरस बिमरस खाऊ घालावा, साडी चोळी बांगडी करावी, पुन्हा नेऊन घालावं म्हणून ते भल्या पाठे नेण्याकरता आले. कारण नंतर ऊन तापतं. ते भल्या पाठे न्यायला आल्याच्या नंतर पाहता तर पाठे पाठे आपल्या लेकीचा हा पराक्रम चालू. ते पाहिल्याच्या नंतर त्यांची तळपायच्या मस्तकाला गेली. लेकीला काही न बोलतानाच आपल्या यायाचा समाचार घेण्याकरता ते 5व्या मजल्यावर गेले आणि यायाची पार जमून त्यांनी बोलणी चालू केली. म्हणजे फक्त धरून 2 देण्याच्या ठेवल्या. मग हिलाही शिराळात आवाज आला. आपल्या वडिलासारखाच आवाज येतो. कधी तर आपले बाबा आले की काय. थोडंसं मागे वळून पाहते तर ते गच्चीत खरंच आपलेच वडील आहेत. ती धावतच वर गेली आणि वडिलाला त्याला धरलं, ओढत आणलं, दरवाजा लावून घेतला, खिडक्या बंद केल्या. आणि का म्हटले ते आमच्या सासऱ्यावर तुम्ही एवढे भडकलात. ते म्हणले भडकू नाही, 2 भडकावले असते म्हटले, 2 लावले असते. अरे मी 5 कोटी दिलेत याच्याकरता का माझ्या लेकीला हे काम त्यांनी द्यावं. ती म्हणली त्यांच्यावर रागवू नका, त्यांचा ह्याच्यावर काही दोष नाही, हा माझाच अधिकार आहे. अधिकारात याचा खरं उपदेश. त्यांनी मला सगळे काही देऊन पाहिलं पण ते मला जमलं नाही, त्याला ते काय करणार. आणि मग त्यांनी पुन्हा आपल्या याची क्षमा मागितली. 2 दिवसाकरता त्याला घेऊन गेले. दृष्टांत संपला. तसं अगोदर कोणता वाद सांगितला इथे? अजातवाद सांगितला. न कशी जायते जेव्हा संभव शास्त्र न विद्यते एतद उत्तमम सत्यम यत्र किंचिन न जायते. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म कळले. ज्याच्यामध्ये प्रतीती नाही, सिद्धी नाही, तो अजातवाद सांगितला. पण तो काही या दृष्टीला पसला नाही. मग त्याला विवर्तवाद सांगितला. मग रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर आहे ना. म्हणजे पदार्थ प्रतीतीला आहे पण म्हणजे दिसायला आहे, असायला नाही, असा विवर्तवाद सांगितला. ते विवर्तवादामध्ये पहिले दृष्टीसृष्टीवाद सांगितला. दृष्टीरेव सृष्टी किंवा दृष्टी समकाली सृष्टी. तो नाही पेलवला. 2 सत्तेचा विचार, मग 3 सत्तेचा विचार. सृष्टीदृष्टीवाद सांगितला. त्याचं परिवर्तन शेवटी अजातवादच होतं. तोही नाही पेलवला. मग त्याला परिणामवाद, आरंभवाद. आणि तोही नाही पेलवला तर मग लय चिंतन रूप ध्यान. त्याच्यामध्ये सुद्धा प्रणव उपासना परब्रह्म रूपाने ती नाही पटली तर मग अपरब्रह्म रूपाने कार्यब्रह्माची उपासना ती नाही पेलवली तर मग काय करा. वेदबोधित म्हणजे इतराला तो तर बिचारा अदृष्टीकृतार्थ झाला लय चिंतनरूप ध्यानामध्ये, प्रणव उपासनेमध्ये. पण एखाद्याला ते निर्गुण ब्रह्माची प्रणव उपासना नाही जमली तर मग सगुण ब्रह्माची करा. ते नाही पटले तर कार्यब्रह्माची करा. ते नाही पटलं तर वेदबोधित निष्काम कर्म करा. आणि ते नाही पटलं तर मग शुभ सकाम कर्म करा. आणि ते नाही पटलं तर मग खराटात झाडू घ्या. डुबते रो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाय मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मुणमते. असा हा प्रकार आहे. म्हणजे नियत साधन जे सांगितलेलं आहे खरं ते म्हणजे विचाराचा परमार्थ. म्हणजे आनंदाश्रम स्वामींचं वाक्य बाबा नेहमी म्हणत असतात, परमार्थ म्हणजे धांगड धिंगा नव्हे, परमार्थ हा विचाराचा परमार्थ आहे. आणि सगळ्या संतांनी आपल्याला आग्रह पहिला कशाचा केला? विचाराचा केला. आहे मी हा कोण करावा? विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबरांनी सध्या काय करायला सांगितलं आपल्याला? विचार. सारासार विचार करावं ठेवते. तुकोबरांनी विचार करायला सांगितलं. एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज म्हणतात विचारच करायला सांगतात. पण नाहीच विचाराचा परमार्थ पेलवला तर मग आपल्याला पुन्हा खाली घेऊन आपल्याला शेवटी तिथपर्यंत घेऊन जातात. तर मग तो प्रकार आपल्याला कळावा आणि अजातवादामध्ये आपली रती व्हावी, किमान विवर्तवाद आपल्याला पचावा आणि त्याच्यामध्ये आपण त्या चिंतनात रंगावं अशी प्रामाणिक प्रार्थना या पुरुषोत्तम मासाच्या आरंभाच्या दिवशी गुरुनाम गुरु सद्गुरू आपले जोग महाराज, आपले सकल गुरुजन भगवान माऊलीचे चरणी करू आणि आजच्या चिंतनाला या ठिकाणी पूर्णविराम देऊ. कुंडली कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.